काय होतं की पळून जातात. ते पळून कसे जातात? प्रेमविवाह काय पळून जाण्याकरता असतात का? प्रेम कशाला म्हणतो? आई वडिलाला विश्वासात घ्या. तुमचं अजून डोकं बरोबर अजून म्हणजे परिपक्वता झालेली नाहीये. पळून जातात. बरं समजा पळून गेलंय आणि टिकलं. मला सांगा 21 वर्षाचा मुलगा कोणता कमावता आजच्या डेटला? बिलकुल कमावता नाही येतो. ते फक्त हार्मोन्सची वाढ किंवा आपलं फिजिकल अट्रॅक्शन किंवा वेगवेगळ्या कारणाने ते पळून जातात. आणि पळून गेल्यानंतर 80 ते 90% मुलींचे विवाह हे डिवोर्सकडे चाललेले आहेत. आणि होतं काय? जास्त त्रास त्या मुलीला होतं. एक तर अपत्य झालेलं असतं, तो मुलगा बरोबर सांभाळत नाही, आर्थिक अडचणीला दोघं सामना करतात. आणि आई वडील काय बघणार? त्याच्या हॅबिट्स कशा आहेत, मुलाच्या हॅबिट्स कशा आहेत, मुलीच्या हॅबिट्स कशा आहेत, किंवा मुलाचं सामाजिक याच्यामध्ये कसं त्याचं वावर आहे, तो कमावते की नाही कमावतो, हे बघणार आई वडील. आई वडील म्हणजे त्यांना लहानपणापासून पाळतात. आणि ह्यांनी पळून कशाला जायचं? बरं, पळून जायचं म्हणजे आई वडिलाच्या प्रेमाला लाथ मारायची आणि आपण पळून जाऊन विवाह करायचं, हे अगदी साफ चुकीचं आहे. म्हणून माझं मत असं आहे की किमान मी पुन्हा सांगितलं, डोक्याची वाढ बरोबर झालेली नसते जरी आपण कायदे केलेले असले तरी. 21 वर्ष किमान मुलीचं वय होईपर्यंत त्यांना त्यांची मुभा स्वतःच्या मनाने करायला नसावी, असं माझं मत आहे. खरं जर बघितलं तर 18 वर्षाची मुलगी म्हणजे जेमतेम ती 12वी पास किंवा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असणार आहे. आणि अशा वेळेला कायद्याचा आधार घेऊन 18 वर्ष आणि 6 दिवस 8 दिवस किंवा 2 महिने झाले की ते पळून जाण्याचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. त्यांचं प्रेमविवाह किंवा त्यांनी विवाह करायला हरकत नाही, परंतु त्याचबरोबरीने डिवोर्सचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहेत. आणि नेमकं जो मुलगा किंवा ती मुलगी असते ज्यांचा विवाह होतो त्यांचा आर्थिक बोजा सहन करण्याची त्यांची ताकद नसते, कारण ते आई वडिलांच्या संमतीच्या बगैर त्यांच्याशिवाय ते पळून जाऊन लग्न जास्त करावे लागले. म्हणून माझं म्हणणं आणि मत असं आहे की कायद्यामध्ये सुधारणा अशी व्हायला पाहिजे किंवा आपण अशी नियमावली बनवली पाहिजे की मुलीला किंवा मुलाला 18 आणि 21 वर्षाला लग्न करायला हरकत नाही, परंतु आई वडिलाची संमती असल्याशिवाय मुलीने 21 वर्षापर्यंत आणि मुलाने 24 वर्षापर्यंत लग्न त्यांचं करायला कायद्याने त्यांना बंधनं असली पाहिजे. त्याचं कारण आणखी पुढे असं आहे की 2 वर्ष 3 वर्ष निघून जातात किंवा 6 महिन्यात त्या मुलींचं जमत नाही, कारण की नुसतं विवाह हे 2 जणांचाच फक्त संबंध नसतो, तर तो आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक ह्या सगळ्या विषयातला तो विषय असल्यामुळे आपण बघतोय समाजामध्ये आई वडील हे प्रचंड तणावामध्ये जगतायत. कारण मुलगी पळून जाऊन लग्न करते आणि तिकडनंच PIला फोन करते पोलिसांना की मला माझ्या आई वडिलाकडनंच धोका आहे, मला भावाकडनंच धोका आहे. हे फक्त तिचं अपरिपक्वता, तिला अजून समज आलेली नसते आणि शेवटी त्या मुलीला किंवा मुलालाच भविष्यातल्या अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून जर आणखी एक त्याच्यातला मुद्दा असा आहे की 21 वर्षाच्या अगोदर जर मुलगी प्रेग्नंट झाली किंवा तिला अपत्य जर झालं तर तिला अनेक आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं. बऱ्याच आजारांचे नाव, क्षयरोग असेल किंवा हिमोग्लोबिनची वाढ होत नाही किंवा बाळाची पण बरोबर वाढ होत नाही, अशा अनेक आजार याला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मी याच्याकरता हाऊसमध्ये ही गोष्ट मांडली होती की वय वर्ष 18 मुलीचं आणि वय वर्ष 21 मुलाचं, त्यांना जर आई वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करायचं असेल तर त्या वयाला 21 आणि 24 करण्यात यावं. पुढे जसं आपण घटस्फोट घेताना समुपदेशन करतो, काउन्सिलिंग करतो, तशी ज्या मुलींना विवाह नोंदणी नंतर, म्हणजे आणखी एक मुद्दा माझा त्याच्यामध्ये मी ॲड केलेला होता की कुणालाही विवाह करायचा असलं तर शासकीय कार्यालयामध्ये त्याची नोंदणी व्हायला पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलाला रजिस्टर पोस्टाने त्याची माहिती आली पाहिजे. त्यांच्या दोन्ही कुटुंबांची काउन्सिलिंग झाली पाहिजे आणि त्यांच्या दोघांच्या संमतीशिवाय ते लग्न 21 वर्ष मुलीचं आणि 24 वर्ष मुलाचं याच्या अगोदर होऊ नये असा मी मुद्दा मांडलेला होता. काही निर्देश देण्यात आलेले आहेत का? काय नेमकं याचा निष्कर्ष निघालेला? सन्माननीय मंत्री महोदया यांनी हे सांगितलं की खरं म्हणजे केंद्रामध्ये मुलीचं वय लग्नाचं 21 व्हावं आणि मुलाचं 24 व्हावं याकरता कायदा प्रलंबित आहे. परंतु माझं म्हणणं असं होतं, जरी 18 वर्ष मुलीचं वय असलं आणि 21 मुलाचं असलं त्याला जरी हरकत नसली, परंतु आई वडिलांच्या मर्जीशिवाय करायला
आपण बंधनं राज्य सरकारतर्फे टाकू शकतो, नियमावली बनवू शकतो. तसं त्यांनी ते बनवावं, तसे प्रयत्न आम्ही करू असं त्यांनी सांगितलं. आणि काउन्सिलिंग सेंटर्स आपण उघडून त्यावर चर्चा करू असं त्यांनी मला उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. थँक्यू.